हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर। या चॅनलवर तुम्हाला जसे जसे व्हिडिओ पाहिजे तसे कमेंट करा, आम्ही निश्चित तुमच्या मागण्या पूर्ण करू। बघा, एचएससी बोर्ड 2026 गेल्या वर्षी फिजिक्स पेपर होता कठीण, या वर्षी कसा होणार पेपर? खूप विद्यार्थ्यांना वाटतं आता गेल्या वर्षी पेपर कठीण होता हे तुम्ही सांगताय का सर? आम्हाला काय करायचं आहे? मी नाही सांगत, हे सांगतायत विद्यार्थी। आणि हाच पेपर मी तुमच्या समोर इथं मी हा व्हिडिओ पण क्या सच है ये असा एक व्हिडिओ बनवला होता। याच्यात लिहिलेलं आहे फिजिक्सचा ताप 5 वर्षात एकही प्रश्न नाही असं आलं। आणि याच्यात लिहिलं होतं सुरुवातीच्या चॅप्टर मधील प्रश्न कमी व दुसऱ्या भागातील प्रश्न अधिक होते असं त्यांनी लिहिलं भाऊ। पण एकीकडे जेव्हा अशा विद्यार्थी पेपर न्यूजपेपर आहे, लोकमत फेमस पेपर आहे बरं महाराष्ट्रात, ठीक आहे। काही ठिकाणी देशोन्नती असेल त्याही पेपरला बातमी होती, मी एकाच पेपरची बातमी घेतली। नीट जेईचे विद्यार्थी म्हटलं पेपर सोपा, असं का बरं? कारण काय? तर एक कारण समजू। यांनी म्हटलं की बाबा चॅप्टरचं वेटेज बरोबर नाहीये। कोणते विद्यार्थी म्हणले? जे रेग्युलर अभ्यास करत नाही। आता ठीक आहे, आतापर्यंत नाही केला सर, आता करण्याची इच्छा आहे आमची, करा। तुम्हाला आताही सांगतो मी 90 मार्क फिजिक्स मध्ये देण्याची क्षमता आमच्यात आहे, तुमच्यात घेण्याची आहे का? खाली कॉमेंट करा, हा सर मी 90 घेऊ शकतो। बघा काय म्हणता हा पेपर, याच्यात सांगितलं होतं हा चॅप्टरचं म्हणजे हे क्वेश्चन्स पेपरचा पॅटर्न असतो, ज्यांना माहिती असेल। चॅप्टरचं वेटेज आहे बघा, पहिले 4 चॅप्टर 7-7 मार्काला है ना, ऑक्सिलेशन 5, सुपरपोजिशन 6, वी ऑप्टिक्स 7 मार्काला, इलेक्ट्रोस्टॅटिक 6 मार्काला, करंट इलेक्ट्रिसिटी 6 मार्काला, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट 6 मार्काला, मॅग्नेटिक मटेरियल 5 मार्काला, EMI इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन 7 मार्काला, AC सर्किट 6 मार्काला, ड्युएल नेचर 5 मार्काला आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम पुन्हा 6 मार्काला आहे, आणि लास्टचा चॅप्टर सेमीकंडक्टर डिव्हाइस 5 मार्काला आहे। लोकांनी असं म्हणलं होतं की हे चॅप्टरचं वेटेज नाही, न्यूमेरिकल बाहेर आले, न्यूमेरिकल तर खूपच कठीण होते। मी या पठ्ठाने पहिला माणूस होतो, व्हिडिओ समजून सांगितलं होतं, लोकांनी विरोध केला होता मला की सर की पेपर खूप कठीण गेला, तुम्ही सांगितलं तसं नव्हतं। मी सांगत असतो सॉल्ड न्यूमेरिकल अनसॉल्ड न्यूमेरिकल टेक्स्टबुक चेक करा। हा जशाला तसे नाही देणार, थोडे व्हॅल्यू चेंज होऊ शकतील, थोडासा क्वेश्चनला फिरवतील, पण क्वेश्चन तेच असणार, फॉर्म्युला तोच असणार आहे। लक्षात घ्या मी काय बोलतो, आजच लिहून घ्या, व्हिडिओला कट करा आणि हा व्हिडिओ निश्चित सेव्ह करून घ्या। पेपर झाल्यानंतर या भावाला इथून कॉमेंट करा, खरं काय खोटं काय, ठीक आहे। रोटेशनल डायनेमिक्स 7 मार्काला होतं, पोरं म्हणले की भाऊ क्वेश्चन आले नाही, मी तर प्रूफ करून दिलं 1 मार्काला। बघा न्यूमेरिकल टेक्स्टबुक मधून आलं का नाही भाऊ, थोडासा सॉल्व वेगळं केलंय, पण ठीक आहे, असंच आहे का नाही बघा तुम्ही, ठीक आहे ना। हे 16 पाय, हे 4 पाय, म्हणजे फॉर्मॅट सेम आहे, मी एवढं सांगतो, ठीक आहे। 1 मार्काला ही क्वेश्चन, अँग्युलर बंकीचा फॉर्म्युला लिहायचा, काही कठीण आहे का बाबा? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, हे न्यूमेरिकल 3 मार्काला आलं। मला सांगायचं काय की बाबा देखा 7 मार्काला क्वेश्चन्स आहेत, आले गेले या चॅप्टरचे, मोजालत 1 2 4 आणि 7, याचे न्यूमेरिकल आले का नाही? सिमिलरिटी क्वेश्चन्स आहेत थोडे थोडे, आलं ना क्वेश्चन सॉल्व न्यूमेरिकल मधून। तिसरा चॅप्टर घेतला केटीची, 7 मार्काला क्वेश्चन्स आले की नाही चेक करा। बघा 2 मार्काचे न्यूमेरिकल टेक्स्टबुक मधून आले का नाही चेक करा। थर्मोडायनामिक्स 7 मार्काला क्वेश्चन चॅप्टर आले की नाही, न्यूमेरिकल आले की नाही चेक करा। हां, मी हे नाही म्हणत की आज इट इज न्यूमेरिकल येईल, हां आत्ताच सांगतोय, नीट नेटका ऐका, हा व्हिडिओ जिवंत राहणार आहे त्यावेळेस। नेक्स्ट बघा ऑक्सिलेशन 5 मार्काचे क्वेश्चन्स आले का बघा, 2 आणि 3। मग मला एक विचारायचं आहे, सांगायचं 6 मार्काचं बघा पटपट, 7 मार्काचे क्वेश्चन्स आले का बघा, इथं बघा न्यूमेरिकल इलेक्ट्रोस्टॅटिक 6 मार्काचे क्वेश्चन आले की नाही, करंट इलेक्ट्रिक 6 मार्काचे क्वेश्चन आले की नाही चेक करा। न्यूमेरिकल सॉल्ड न्यूमेरिकल आला का चेक करा। मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक 6 मार्काचे क्वेश्चन्स आले का चेक करा। बघा सॉल्ड न्यूमेरिकल आले की नाही चेक करा। मॅग्नेटिक मटेरियल 5 मार्काचे क्वेश्चन्स आले का चेक करा। EMI 7 मार्काचे क्वेश्चन्स आले चेक करा। न्यूमेरिकल सॉल्ड न्यूमेरिकल आले की चेक करा। AC सर्किट बघा 6 मार्काला, सॉरी इथं 6 मार्क आहे, 6 मार्क, हां हे 6 मार्काचं आले की नाही चेक करा। ड्युएल नेचर आलं 5 मार्काचं चेक करा। सॉल्ड न्यूमेरिकल आले। मला काय सांगायचं की भाऊ हे सगळे जे काही क्वेश्चन्स आहे ना चॅप्टरमधूनच येत असतात। मला सांगायचं तात्पर्य आहे की बाबा पेपर सोपा असतो का कठीण असतो हे आपल्या अभ्यासावर डिपेंड आहे। हे सॉल्ड न्यूमेरिकलमधून क्वेश्चन्स आले, हे क्वेश्चन सगळे चॅप्टरमधूनच आले। मुलांनी बोंबा केल्या की बाबा नाही हा पेपर खूपच कठीण होता, आणि जेईवाले का बरं सोपे गेला? कारण की त्यांचा चॅप्टरचा पूर्ण डिटेल अभ्यास असतो आणि म्हणून त्यांना तसं वाटतं की ते सोपा होता। म्हणून म्हणले की सुरुवातीच्या चॅप्टरचे कमी प्रश्न व दुसऱ्या भागातील अधिक प्रश्न, असं काही होत नाही। बोर्डाचे नियम आहेत, असा पेपर झाला तर तुम्हाला फुकट मार्क देण्याचं बोर्डाचं काम आहे आणि ते त्याची जबाबदारी त्यांना माहिती आहे, असं होऊ देणार नाही, ठीक आहे। पण नीट JEE पेपर सोपा गेला याचं कारण शोधा। या वर्षी ही पेपर कठीण आणि सोपा नसतो, हा ॲव्हरेज असतो,
सगळ्यांना चांगले मार्क द्यायचे आहेत. तुम्हाला घ्यायचे आहेत का तर निश्चित कॉमेंट करा. मला सांगायचंय की आपल्या या चॅनलवर आपण काही खूपच खूपच खूप खूप म्हणलं मी खूपच डिटेलमध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल तर याच चॅनलवर बिंदास या. पूर्ण चॅप्टर शिकवण्यात चालले आहे. डिटेल बघा, प्लेलिस्ट चेक करा, डिटेल चॅप्टर शिकवलेले आहेत. आता EMI चॅप्टर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन संपत आलेला आहे. हा चॅप्टर तुम्हाला माहित पाहिजे. 12वा चॅप्टर आहे. 12 चॅप्टर संपले. जर वन शॉट पाहायचे असेल तर डिटेल वन शॉट पूर्ण चॅप्टरचे 16च्या 16 आहेत. रोज बघा, रोज डेरिव्हेशन्स लिहा, रोज डायग्राम ड्रॉ करा, रोज फॉर्म्युले पाठ करा. पुढे पाठ मागे सपाट होत असतं. रिव्हिजनचा योग्य वेळ बनवा आणि वेळ वाया घालू नको बाबा, नाहीतर काही तुझं खरं नाहीये. यावर्षी पेपर कठीण आहे का सोपा आहे हे तुम्हाला ठरवायचंय. फिजिक्सचा अभ्यास 1-2 दिवसात महारिव्हिजनमध्ये होत नाही. त्याचा अभ्यास आजपासून पाहिजे. छाती ठोकपणे तुला करायचा अभ्यास करून दाखवायचा, मार्क घ्यायचे. आम्ही आमचं मार्गदर्शन करत राहणार आहे. इथं व्हिडिओ टाकणं चालू आहे, खूप डिटेल व्हिडिओ. तुम्ही जर पाहिलं ना भाऊ, फॅन होऊन जासाल, फॅन, खरंच सांगतो. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचं काम करायचं, लाईक करायचं आणि चॅनलला फॉलो सुद्धा करा. तुमच्या मित्रापर्यंत, मैत्रिणीपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत हा चॅनल पोहोचण्याचं काम. मराठी जर असण्याचा तुम्हाला जर गर्व असेल तर मराठीतून फिजिक्स शिकण्याचा एक आनंद वेगळा भेटणार आहे तुम्हाला. भेटूया अशा सेशनमध्ये पुन्हा. बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.